इकडं ऋतिक चला मी चालली. गुड इव्हिनिंग. जसं की तुम्ही बघत आहात ग्रितिक झोपलेला आहे आणि आम्ही सर्वजण करतो आहे तयारी. सर्वजण म्हणजे हे मी आणि गार्गी. आम्ही तयारी करतो आहे, तोपर्यंत ग्रितिक उठेलच. आम्ही चाललो आहे, तुम्हाला नंतर सांगते आम्ही कुठे चाललो आहे ते. पण आमची तयारी बघा, गार्गीची तयारी बघा. म्हणजे आम्ही खूप दिवसानंतर असं नटून थटून कुठेतरी फिरायला चाललो आहे. भरपूर दिवस झाले, म्हणजे 3 आठवडे झाले असेल. मम्मी इथे होत्या. मग मम्मी असताना असं म्हणजे मी शक्यतो टाळते असे काही कपडे घालायचे, स्कर्ट वगैरे असं काही. त्यांच्यासमोर मी जास्त करून आपलं टी शर्ट पॅन्ट वगैरे घालते आणि ड्रेस वगैरे घालते. पण असं एकदम मटकून थटकून नाही जात, म्हणजे मलाच ते कम्फर्टेबल वाटत नाही. त्या काही म्हणत नसतील पण मलाच व्यवस्थित वाटत नाही. तर मग 3 आठवडे झाले. त्याच्या आधी पण आमच्या इथे कोण ना कोणी चालू होतं, म्हणे भरपूर दिवस झाले कुठं गेलेलोच नाही आहे. म्हणून मग आज आम्ही चाललो आहे. तर आमची तयारी बघा, आम्ही खूप मटकून चाललो. गार्गीची तयारी होतच नव्हती. किती वेळपासून ती तयारी करत होती, काय करत होती बिचारी काय माहिती. पण ती पण मस्त तयार झाली आणि मी इकडे तयार होती आहे. तर आज माझ्या नवऱ्याने मला काहीच म्हटलं नाही की तू इतका वेळ लावते आहे किंवा ती एवढा वेळ लावते आहे. मनसोक्त मला तयार होऊ दिलं, मनसोक्त मला वेळ घेऊ दिला. त्यांनी काहीच म्हटलं नाही. आणि ग्रितिक झोपलेला होता, तर झोपेतच त्यांनी त्याची तयारी करून दिली. त्यांना म्हणावं पण लागलं नाही की ग्रितिकची तयारी करून द्या. त्यांनी स्वतःहूनच ग्रितिकची तयारी करून दिली. आणि जशी तयारी म्हणजे ते म्हटले की झोपला आहे तर मी त्याला पॅम्पर वगैरे घालून देतो आणि त्याला झोपू देतो. झोपला असला तर आपण झोपेतच त्याला उचलून घेऊन जाऊया, म्हणजे त्याची गाडीत पण झोप होईल. पण कसलं काय, जसे त्याला कपडे घालायला सुरुवात केली तसा तो उठून गेला. ग्रितू तयार झाला मग तू. किती छान दिसते पोक माझे, किती छान गबू. हा मॅचिंग 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 कोणत्या मॅचिंग. पप्पाला दाखव. किती छान पप्पा इथं. किती छान गबू. इतकं छान दिसून आलं पाहिजे इथं, म्हणजे आरशात पण दिसत आहे आणि इथं पण दिसत आहे. इकडे बघा. पुढे पहा. तर आम्ही असं काही ठरवलं नव्हतं की मॅचिंग करायचं, ते होऊन गेलं. ग्रितिक मला मॅच झाला होता आणि गार्गी त्याच्या पप्पाला, म्हणजे त्यांची जी प्रिंट होती ना ड्रेसवरची ती थोडीफार सेमच होती. म्हणजे त्यांचा कलर ब्लॅक होता, तिचा कलर ब्ल्यू होता, पण ते दोघं पण सारखेच दिसत होते. आणि हे माझं पोरगं आणि मी, मला काय माहिती का, तर मला ग्रितिकसोबत ना खूप अटॅचमेंट आहे. गार्गीसोबतही होती, पण आता जशी जशी ती मोठी होत आहे ना, ती तिचं स्वतःचं सगळं करायला लागली. तर आता ग्रितिक आल्यामुळे ग्रितिकसोबत मला खूप जास्त अटॅचमेंट झालेली आहे. आणि या गाडीत बसताना बघा, आमची महाराणी गार्गी कधीही समोर बसायलाच भांडते माझ्यासोबत. मला समोर बसायचं असते पण ती मला कधी समोर बसू देत नाही. जेव्हा केव्हा ती असली आमच्यासोबत तीच समोर बसणार. ती काहीही हो तरी मला, म्हणजे ती ऐकतच नाही. तिला समोर बसायचं असते. तर ग्रितिक आणि मी, आम्ही दोघं बसलो मागे आणि ती बसली समोर. तर बघा हे दोघंजणं कसे छान खेळत आहेत गाडीमध्ये. ग्रितिकला ना खेळायला वेळ मिळाला की तो कुठेही खेळतो. त्याला फक्त खेळणं पाहिजे, त्याला शांत बसणं जमतच नाही, त्याला खेळायला पाहिजे. तर बाहेर ट्रॅफिक होती तरी पण ते खेळत होते. आम्ही इथे पोचलो. आम्ही कुठे आलो आहोत, तर आम्ही आलो आहेत एल्प्रो मॉलला. आम्ही मागे पण आलो होतो, मागचा व्हिडिओ मी शाळेत टाकलेला आहे. तर येऊन जाऊन आम्ही कुठे नाही, आम्ही एल्प्रो मॉलमध्येच येतो, कारण की आमच्या घरापासून ते जवळ पडतं आणि गार्गीलाही तिथे खूप आवडतं. म्हणून मग आम्ही इथे आलेलो आहे. इथे ॲक्च्युली त्या दिवशी खूप गर्दी होती. तर नवरा गेला होता पार्किंगला गाडी पार्क करायला आणि आम्ही इथे थांबलो होतो. खूप गर्दी असल्यामुळे आम्ही आधीच इथे उतरून गेलो आणि मग ते पार्किंगमध्ये गाडी लावायला गेले. तर ग्रितिक बघा, इथे त्याला थोडीशी जागा मिळाली तर इथे पण तो लागला खेळायला.
इथे ना कधीही या, म्हणजे एल्प्रो मॉलमध्ये तुम्ही केव्हाही आलात ना तर इथे काही ना काही देखावा म्हणा, तर रांगोळी म्हणा, तर अजून काहीतरी केलेलं दिसेलच. म्हणजे जे ओकेजन असलं किंवा जे काही सण असतो त्यानुसार ते तिथे काही ना काही करतात. आता एकादशी आहे, पंढरपुरी एकादशी, आषाढी एकादशी आहे, तर त्यानिमित्ताने त्यांनी हे असा देखावा केला होता. तर गर्दी खूप होती त्या दिवशी. म्हणजे आम्ही गेम झोनमध्ये गेलो. गार्गी फक्त गेम झोनसाठी येते तिथं, अजून दुसरं कशासाठी नाही. तिला मंदिरात चल म्हटलं, कुठे चल म्हटलं, तिचं नाहीच असते. तिचं फक्त असते एल्प्रो मॉल किंवा दुसरा अजून कोणताही मॉल जा, पण दुसरा दूर आहे आमच्या घरापासून, मग हा जवळ आहे म्हणून मग इथे जातो आम्ही. आणि तिला फक्त गेम खेळायचं असते. तिथे पाय ठेवला तिचं चालू होऊन जाते, आई चल ना गेम झोनमध्ये, आई चल ना गेम झोनमध्ये. मग ती लागली गेम खेळायला. आणि माझा ग्रितिक बघा बिना पैशाचा गेम खेळतो आहे बिचारा. किती वेळपासून ते टक 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 बटनच दाबत होता. त्याला काय आवडते काय मी ती बटन दाबायला. तिथे पण त्याला ते प्रेस करायसाठी ते मिळालं तर तो ते करत होता. आणि गार्गी आपले गेम एन्जॉय करत होते. गार्गीला काही एक घेणं देणं नव्हतं दुसऱ्याशी की काय कोण करतं आहे. तिचे पप्पा आणि ते गेम खेळत होते आणि मी इकडे ग्रितिकला सांभाळत होते. ग्रितिक पण मस्त एन्जॉय करत होता. आम्ही इथे बघा ग्रितिकला याच्यावरती घोड्यावरती बसवलेलं. सगळे गेम गार्गीच खेळत होती म्हणून म्हटलं एखादा ग्रितिकसाठी पण असू द्यात, ग्रितिकला पण कशावर तरी बसवा. म्हणून मग ग्रितिकला या घोड्यावरती बसवलं आणि तो मस्त टुक 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 फिरत होता. खाली उतरायचंच नाही, नावच नव्हतं घेत. त्याला उतरवलं आम्ही एकदा खाली, पण तो नाहीच म्हणत होता. त्याच्यावरती त्याला खूप मजा येत होती. त्याने खूप तो सगळं बघत होता, इतके सारे लाईट्स आणि इतकं सगळं त्याला बघून खूप छान वाटत होतं. तर आम्ही असे गेम वगैरे खेळणं झाल्यानंतर आम्ही गेलो तिथे DIYमध्ये. मॅक्समध्ये पण गेलो, पण मॅक्समध्ये व्हिडिओ नाही काढला कारण की आम्ही तिथून काही घेतलंच नाही, फक्त चक्कर मारून आलो. DIYमध्ये गेलो. DIYमध्ये भरपूर काही घ्यायचं होतं आम्हाला, पण आम्ही 2-3च वस्तू घेतल्यात कारण की तिथले जे सिस्टम होतं ते कामच नव्हतं करत. त्यांच्याकडे कॅरी बॅग्स नव्हत्या, काहीच नव्हतं त्यांच्याजवळ द्यायला. पण माझा ग्रितिक कुठेच एन्जॉय करायचं सोडत नाही. तो बिचारा आपलं चालू असते इकडून तिकडे तिकडून इकडे. ग्रितिक चला मी चालली. टाकला काय बेटा तू? किती गाणे आहे का? हा किती गाणे? 200 रुपयाचं. कसं काय? ते 50-50चे आहे. मग आपण ते विचारायला अरे पाहिजे. आम्हाला काय अर्धी तर गर्दीच आहे. DIY ही निवांत यावं लागते दुपारी. गार्गीने हे तिथे मार्शमॅलोज घेतले होते. तिला खूपच आवडते बाबा हे. कधी तिथे गेलं ना की नुसतं मागे लागते घ्यायला. तर ते ग्रितिकला पण पाहिजे होतं. आम्ही त्याला चॉकलेट अजूनही दिलेलं नाही आहे, पण तो मागत होता. तो खेळायसाठी मागत होता की काय आहे, त्याला नवीन काहीतरी दिसलं. पण ती इतकी बदमाश आहे ना, ती देत नव्हती त्याला. शेवटी त्यांनी सोडून दिलं की जा बाबा नको देऊ, मी चाललो इकडे फिरायला. तर तो मस्त इथे वॉकिंग करत होता. त्याला असं वॉक करताना बघून इतकं छान वाटत होतं ना. आम्ही इतक्या आतुरतेने वाट बघत होतो त्याची चालायची. आणि आता आहे की तो इतका चालतो म्हणजे कडेवर यायला नाहीच म्हणतो. तो फक्त चालत राहतो, इकडे फिर तिकडे फिर असं नुसतं फिरत राहतो. तर आम्ही इतकं मॉल वगैरे सगळं, तर हे सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही विचार केला की इथेच जेवण करायचं. पण आम्ही वरती गेलेलो, तिथे बरंच काही आहे खायचं, पण इतकी गर्दी होती ना, तर तिथे नंबर लागणं कठीण होतं, खूप वेळ लागणार होता. म्हणून मग आम्ही बाहेर निघालो. आणि बाहेर निघाल्यानंतर इकडे एक सुरवेज म्हणून हॉटेल आहे, तर तिथे आलो. सुरवेजला आम्ही आलो होतो 2 किंवा 3 वर्ष झाले असेल. 3 वर्ष झाले. 3 वर्ष आधी आम्ही इथे जेवायला आलो होतो. तर तेव्हा आम्हाला इथलं जेवण खूप आवडलेलं. म्हणजे ते थाली तसं पण आहे, पण थाली आम्ही घेतली होती आणि आता पण थालीच घेतली. तर इथलं जेवण आम्हाला खूप आवडलेलं म्हणून आम्ही इथेच आलो.
चिव उड, चिमणी उड. काय पाहिजे तुला, काय पाहिजे? कोणतं बोलवायचं, कोणतं बोलवायचं बेटा? तर इथे पण ग्रितिकनी इतकी मस्ती केली ना, इतकी मस्ती केली की तुम्हाला काय सांगू. जराही ऐकत नव्हता. ते हॉटेल इतकं सायलेंट होतं, लोक इतके शांत बसलेले होते ना, की फक्त तिथं आमचाच आवाज होता. ग्रितिकच्या चमच्यांचा आवाज, चमचे काय खाली पाडत होता तो. बापरे, म्हणजे कसं असं वाटत होतं ना की या मुलांना घरी सोडूनच यायचं की काय. जेव्हा थाली आली तेव्हा पहिले गार्गी जेवली. गार्गीनी मग त्याला सांभाळलं. गार्गीला कंटाळा आला तर मग तिच्या पप्पांनी पटपट जेवले आणि मग तिच्या पप्पांनी सांभाळलं. नंतर मी जेवले. मला तर जेवायलाच मिळत नाही. घरी पण तसंच आणि दारी पण तसंच. कुठेही जा आम्हाला जेवायलाच मिळत नाही सुखाने. जेव्हा याच्या पप्पांनी सांभाळलं तेव्हा मी जेवले. हॉटेल फिरून आलेला पूर्ण सगळीकडे. तिकडे तो फ्रीज दिसत आहे, त्या फ्रीजपर्यंत तो जाऊन आला होता. सगळ्या लोकांना भेटून आला. इकडे जे गेट आहे त्या गेटच्या बाहेर तो म्हणजे गेट उघड म्हणत होता आणि गेटच्या बाहेर जायसाठी तो इतका धावपळ करत होता ना की विचारू नका. काय माहिती का इतका कुचिंग झाला आहे तो. तर असा हा माझा ग्रितिक नॉटी बॉय. इकडे बघा आमच्या गार्गीनी सोप चोरी केली आहे. सोप चोरी करून खाते ती आणि हिला प्रत्येक हॉटेलमधली सवय आहे की थोडीशी तरी सोप घेईल आणि ती बांधून घरी आणेन आणि घरी मग आल्यावरती खाणार. ए कीर्ती, बाहू, कसे 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 कीर्ती बस. किती मस्ती, किती मस्ती. हसव कालसारखं. तू काल कशी हसवते त्याला? किती मस्ती, किती मस्ती. ए पडशील पड. हे बघ इकडे बस. जमलं बस. बटन दाब. अरे इतके बटन नाही दाबू. कर एक चालू, लाईट चालू कर. कर इकडे लाईट चालू. चल बाहेरून आले की चालू झालं बटन दाबणं. तर ही मस्ती अशीच चालू राहणार. आता काय माहिती ग्रितिक आणि गार्गी कधी झोपणार. तर माझा हा व्हिडिओ, संपूर्ण व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.